तुम्हाला माहिती आहे का, मानव इतिहासामधला सगळ्यात अमीर व्यक्ती एक मुसलमान होता। माळी समाजाचा सुलतान मनसा मुसाकडे एवढी दौलत होती की तो अंबानी सारखे करोडो लोकांना विकत घेऊ शकेल। एक अंदाजे मनसा मुसाकडे 4 लाख मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 250 लाख करोड रुपयाची संपत्ती होती, ज्याला ठेवायला त्यांनी मोठे मोठे तहखाने बनवले होते। मनसा मुसांनी मीठ आणि सोन्याचा व्यापार करून खूप पैसा कमवला, ज्याचा हिशोब ठेवायला पण कठीण आहे। तो जेव्हा दुसऱ्या शहरात फिरायला जायचा तर त्याच्या मागे खजिना घेऊन उंट फिरायचे आणि तो आपली दौलत रस्त्यात वाटत फिरायचा। मनसा मुसाच्या काळात माळी सल्तनत दुनियातली सगळ्यात अमीर सल्तनत बनली आणि लोक त्यांच्या राजधानी किमाकोटो बघायला यायचे। जेव्हा इंग्रज आणि युरोपियन लोकांना मनसा मुसाच्या दौलत बद्दल कळलं तर त्यांनी ह्याच्याबद्दल लिहिलं आणि माळी सल्तनत पूर्ण दुनियामध्ये प्रसिद्ध झाली। बोललं जातं मनसा मुसाची सल्तनत नायजेरिया ते मोटेरनिया पर्यंत प्रसिद्ध होती। मनसा मुसाच्या हजला आजही दुनियातला सगळ्यात मोठं हज बोललं जातं। इकडच्या लोकांच्या नुसार तो जेव्हा हजला निघाला तर त्याच्या मागे 60,000 लोक होते, त्यात 12,000 तर फक्त त्याचे नोकर होते। मनसा मुसा ज्या घोड्यावरती सवार होता त्यापुढे 500 लोक असायचे, ज्यांच्या हातात सोन्याची छडी असायची। असं बोलता त्याचे वजीर एवढे चांगले कपडे घालायचे की मोठे मोठे बादशाह आपले कपडे पाहून लाजायचे। हजच्या प्रवासात मनसा मुसाच्या मागे 80 ऊंट चालायचे, ज्यावर सोने चांदी हिरे लावले होते आणि मनसा मुसा त्या खजिन्याला वाटत मक्काकडे जायचा। मनसा मुसा मनाने एवढा चांगला होता की मिस्रच्या राजधानी काहिऱ्याला जायच्या वेळेस तो गरिबांना एवढं दान करायचा की त्या जागेवरती महागाई वाढून जायची। मानव इतिहास पाहिला तर ह्या हज मध्ये एका वेळेस 60,000 लोक हजला जात होते। या हज मध्ये आलेला खर्च आजपर्यंत ह्याचा हिशोब नाही लावला आहे। या हजला इतिहासातला सगळ्यात महाग हज सुद्धा बोलता। मनसा मुसाने आपली दौलत इस्लामच्या प्रचारात पण वापरली। त्यांनी खूप मस्जिद बांधले, त्यांनी बनवलेले सनकोरे मस्जिद मध्ये आज पण नमाज वाचता। खरं तर हे आहे की मनसा मुसाच्या दौलतने आजही लाखो बिल गेट्स आणि अंबानी सारखे व्यक्ती खरेदी केले जाऊ शकता। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बर्वेस टीव्हीला। धन्यवाद।